आयोगाचा एक निर्णय काय येतो आणि सगळ्यांचे धाबे दणाणतात. असाच आयोगाचा सध्या चर्चेत असलेला एक निर्णय आणि तो म्हणजे PSI फिजिकलमध्ये केलेले चेंजेस किंवा आपण असं म्हणूयात की PSIच्या निवड प्रक्रियेमध्ये केलेले बदल. खरं तर आपण जेव्हा कंबाईनचा विचार करतो त्यावेळेला PSI, STI आणि ASO या 3 पदांचा जर विचार केला तर मॅक्झिमम स्टुडंट जे असतात त्यांचं स्वप्न असतं PSI. म्हणजे STI आणि ASO पेक्षाही जास्त मुलं जी आहेत ती PSIसाठी ट्राय करत असतात. त्याच्या पाठीमागे STI आणि ASOसाठी जागा कमी असणं हा एक मुद्दा तर येतोच, पण त्याचबरोबर एक क्रेज असते मुलांमध्ये वर्दीची. त्याच्यामुळे या पदाकडे आपला ओढा थोडासा जास्त असतो. पण आयोगाने असे काही बदल केले की ज्यानंतर संमिश्र प्रतिक्रिया यायला लागल्या मुलांच्या. म्हणजे फिजिकलचे जे मार्क्स होते ते सुरुवातीपासून 100 पैकी जे मार्क्स मिळतील ते सगळे काउंट केले जायचे आणि त्याचबरोबर ते फायनल रिझल्टमध्ये सुद्धा गणले जायचे. मात्र आयोगाने आता 100 मार्क्सपैकी 60 मार्क्स पाडणं हे कंपल्सरी केलेलं आहे. मात्र ते मार्क्स जे आहेत ते तुमच्या फायनल रिझल्टमध्ये काउंट होणार नाही. आणि याच्यानंतर जो काही गदारोळ सुरू आहे किंवा एवढे सगळे याच्यावरती डिस्कशन चालू आहे, तर हा निर्णय योग्य की अयोग्य हे तुमचं तुम्हीच ठरवणार आहात शेवटी. पण काही मुद्दे असे आहेत जे बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही आहेत आणि ते मुद्दे जे आहेत ते मी इथे कव्हर करण्याचा किंवा तुमच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यापूर्वी मी तुम्हाला काही डिस्कशन सांगते. अगदी मोजकेच मेसेजेस मी इथे घेत आहे, सगळे मेसेजेस नाही घेत कारण खूप जास्त लांबलचक मेसेजेस होते आणि डिस्कशन होतं. तर याच्यावरती डिस्कशन असं होतं की म्हणजे आयोगाने जो डिसिजन घेतला त्याच्या बाबतीत काही स्टुडंट म्हणत होते, एक जण म्हणत होता आय थिंक की MPSCने PSI लेखी एक्झाम क्वालिफाय करायला पाहिजे आणि फिजिकल टेस्टवर मेरिट घ्यायला पाहिजे. कारण PSI होणाऱ्याला ऑफिसमध्ये बसून काम नसतं. सो हा MPSCचा निर्णय अगदी चुकीचा आहे. मी PSIची तयारी करत नाही, पण तरीही मला असं वाटतं. म्हणजे यांचं म्हणणं असं आहे की फिजिकल क्वालिफाय करण्याऐवजी लेखी परीक्षा जी आहे ती क्वालिफाय करायला पाहिजे. आणि अर्थात याला रिप्लाय पण आलेला आहे. हे सजेशन वाचून आत्महत्या करतील कमिशनचे मेंबर्स असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर काही जणांचं म्हणणं असं आहे पण सध्या गुन्हेगार फॉरवर्ड झालेत, ते आता डोकं चालवतात, फिजिकल एफर्ट्स घेत नाहीत. सो ऑफिसर लोकांना सुद्धा स्मार्ट बनायला पाहिजे, राईट, अशी पुढची कमेंट होती. आणि त्याला पुढे काही जण बोलतात MPSCच्या सिलेबसचा आणि स्मार्ट बनण्याचा काहीही संबंध नाही आणि जे स्मार्ट गुन्हेगार असतात ते काय MPSC पास झालेले असतात का. खरं तर ही कमेंट वाचल्यानंतर मला हसायला आलं की म्हणजे जे गुन्हेगार स्मार्ट असतात ते MPSC पास झालेले असतात का, मग त्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी तुम्हाला MPSC पास व्हायची गरज का, असा मे बी त्याचा अर्थ असू शकतो. आणि त्याच्यानंतर परत बरंच डिस्कशन आहे. ज्यांचं ग्राउंड चांगलं आहे तो म्हणतो आयोगाचा निर्णय योग्य, ज्याची लेखी चांगली तो म्हणतो अगोदर जसं होतं तसंच पाहिजे आत्ता, आणि ज्याचं फिजिकल आणि रिटर्न चांगली तो म्हणतो अगोदर जशी एक्झाम होती तोच निर्णय योग्य. मग आता तुम्हीच विचार करा की एक फिजिकल स्ट्रॉंग असणं योग्य की रिटर्न स्ट्रॉंग असणं योग्य. तर अशा बऱ्याचशा प्रतिक्रिया होत्या, त्याच्यामध्ये जास्त पडायचं नाही, पण काही तुम्हाला सांगण्याची इच्छा झाली. कारण कशा प्रकारचे विचार आपल्या डोक्यामध्ये येतात जेव्हा एखादा निर्णय आपल्यापर्यंत येतो. अर्थात PSIचं फिजिकल क्वालिफाय होणं हा डिसिजन आत्ता लगेच म्हणजे इतक्यात घेतला गेलेला नाही आहे. या निर्णयावरती मागचे 5 ते 6 वर्ष झालं डिस्कशन सुरू होतं असं आपण म्हणूयात, किंवा 5 ते 6 वर्षापूर्वी याच्याबद्दल कुठेतरी एक कल्पना आली होती. त्याच्यानंतर मागच्या 2-3 वर्षामध्ये थोडं जास्त असं होऊ शकतं या चर्चांना उधाण आलं आणि फायनली तो डिसिजन येणाऱ्या एक्झामपासून म्हणजे 2020पासून पुढच्या एक्झामला तो लागू करण्यात आला. बरं, त्याआधी आयोगाने एक महत्त्वाचा निर्णय केला आहे जो कदाचित बरेच लोक मिस आउट करत आहेत किंवा बऱ्याच जणांच्या तो बदल जो आहे तो लक्षात येत नाही आहे आणि त्या बदलाचा परिणाम काय होणार आहे हेही लक्षात येत नाही आहे. म्हणून हे जे लेक्चर आहे ते घेण्यापाठीमागचं कारण खरं ते आपल्याला माहिती आहे की PSIची प्री जी आहे ती 100 मार्क्सची असते, आधीही होती, 100 मार्क्सलाच आताही असणार आहे. बट आयोगाने एक महत्त्वाचा बदल केला तो म्हणजे मेन्समध्ये. यापूर्वी मेन्सला जे 2 पेपर असायचे तर 2 पेपर्सचे मिळून मार्क्स असायचे 200 प्रश्न 200 मार्क्स. मात्र आयोगाने आता असं केलेलं आहे 200 प्रश्न 400 मार्क्स. एक प्रश्न केलेला आहे 2 मार्क्सना. म्हणजे आता तुम्ही एक पेपर सोडवला तर त्याचे मार्क्स तुमचे 200 पैकी काउंट होतील, दुसऱ्या पेपरचे 200 पैकी काउंट होतील. बरं, आपण थोडा वेळ असं कन्सिडर करूयात की आयोगाने फिजिकलचा जो डिसिजन आहे तो चेंज नाही केला. म्हणजे ते जे नोटिफिकेशन आले ते आपण जसंच्या तसं ठेवूया. म्हणजे 100 पैकी ग्राउंड आहे आणि त्याच्यापैकी तुम्ही जे घ्याल ते
तुम्हाला म्हणजे तुमचे काउंट केले जातील, हा जर निर्णय आयोगाने तसाच ठेवला असता तर याचा एक परिणाम जो झाला असता संभाव्य, तो मी तुम्हाला सांगते. बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं आणि जनरली हे मॅक्झिमम टाइम्स आपल्याला पाहायला मिळतं की ज्याचा स्टडी चांगला आहे किंवा स्कोर चांगला आहे त्या मुलांना फिजिकल तितकंसं होत नाही, बट ज्यांचा स्कोर कमी आहे किंवा ज्यांचा फिजिकल चांगला आहे त्यांचा स्कोर तेवढा चांगला असं नसतो. काही लोक असतात ज्यांचा स्कोरही चांगला असतो, फिजिकलही चांगलं असतं. बेसिकली जे MPSC करणारे स्टुडंट, पोलीस भरती करणारे स्टुडंट जे PSIकडे येतात त्यांचं फिजिकल खूप स्ट्रॉंग असतं, बट ते थोडंसं मेन्सच्या मार्क्समध्ये थोडेसे मागे राहतात. बट ज्यांनी कंटिन्युअसली अभ्यास केला आहे फक्त आणि फक्त MPSC टार्गेट ठेवून, ते मुलं फक्त आणि फक्त अभ्यासावरती फोकस करतात आणि त्यांचं फिजिकल वीक राहतं. त्यामुळे PSIचा अभ्यास म्हणजे प्री क्वालिफाय होऊन मेन्स क्वालिफाय होईपर्यंत कुणीही फिजिकलकडे किंवा फिटनेसकडे लक्ष दिलेलं नसतं. आणि ज्याबद्दल मी आधीच तुम्हाला सांगितलं, जर तुमची ड्रीम पोस्ट PSI असेल तर तुम्ही आधीपासून फिटनेसकडे लक्ष द्यायला पाहिजे. आपण थोड्या वेळासाठी असं कन्सिडर करूयात की आयोगाने जो हा 60 मार्क्सचा क्रायटेरिया ठेवलेला आहे ना, तो नाहीच आहे. म्हणजे जसं पूर्वी 100 मार्क्सचं फिजिकल होणार होतं तसंच 100 मार्क्सचं फिजिकल आयोग घेणार आहे आणि 100पैकी मार्क्स जे असतील ते काउंट केले जातील, असं एक थोड्या वेळासाठी आपण गृहीत धरून आपण पुढचं म्हणजे कशा पद्धतीने निकालावरती परिणाम झाला असता हे थोडक्यात पाहूया. ठीक आहे, आधी मेन्स होती 200 मार्क्सला, नंतर झाली 400 मार्क्सला. याचा परिणाम कशा पद्धतीने होतो ते आपण पाहूयात. समजा इथे आपण एक स्टुडंट पाहणार आहोत ज्याचा स्टडी स्ट्रॉंग आहे आणि एक स्टुडंट पाहणार आहोत ज्याचा फिजिकल स्ट्रॉंग आहे. ठीक आहे, तर स्टडी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी समजा 110 मार्क्स घेतलेत मेन्सला. ठीक आहे, हे होतं पूर्वी, म्हणजे ज्यावेळेला 200 मार्क्सची मेन्स होती तेव्हाच आपण बोलतो. त्यांनी समजा 110 मार्क्स घेतले असते आणि ग्राउंडला त्यांनी 90 मार्क्स घेतले तर त्याचा टोटल स्कोर होतो 200. आणि 105 मार्क्स ज्यांनी घेतलेले आहेत मेन्सला तर त्याचं ग्राउंड स्ट्रॉंग आहे, थोडक्यात आपण म्हटलं तर त्याचं समजा 95 स्कोर आला ग्राउंडला, तर त्याचे म्हणजे मेन्स आणि ग्राउंडचे मार्क्स मिळून किती होतात 200. म्हणजे दोन्ही विद्यार्थी इथे एका लेवलला आले. देन इंटरव्ह्यूवरून डिसाईड होईल त्यांचं की त्यांना किती मार्क्स मिळतात किंवा ते फायनल रिझल्टमध्ये कोणत्या रँकला येतात. असं बिलकुल नाही आहे की ज्याचा फिजिकल स्ट्रॉंग आहे त्याचा इंटरव्ह्यू जो आहे तो खूप चांगला होतो किंवा वाईट होतो, किंवा ज्याचा स्टडी स्ट्रॉंग आहे त्याचा इंटरव्ह्यू चांगला होतो किंवा वाईट होतो, असं अजिबात नाही आहे. इंटरव्ह्यू इज कम्प्लिटली डिफरंट थिंग. ठीक आहे, पण आता आपण हेच जर आपण ही 60 मार्क्सचा विचार नाही केला आणि आयोगाने फक्त चेंज जो केलेला आहे 400 मार्क्सचा, याचा जर आपण विचार केला, 110वाल्या स्टुडंटला जर आपण 400 मार्क्सनुसार विचार केला तर आता त्याचे मार्क्स किती होतील 220. प्लस आपण ग्राउंडचे तसेच ठेवतोय, त्याचं ग्राउंड तेवढंच आहे 90 मार्क्सचं, त्याचा टोटल स्कोर किती झाला 310. आणि ज्या स्टुडंटचं फिजिकल स्ट्रॉंग आहे बट मेन्सचा त्याचा स्कोर थोडा कमी आहे, 105चे त्याचे मार्क्स किती झाले 210, प्लस त्याचे ग्राउंडचे मार्क्स किती आहेत 95. आता त्याचा स्कोर किती झाला 305. म्हणजे जरी 60 मार्क्सचा क्रायटेरिया आयोगाने ठेवला नसता तरीही ज्यावेळेला 400 मार्क्सची मेन्स होते त्यावेळेला इथे तुमचा स्टडी किंवा मेन्सचा स्कोर हा फार मॅटर करतो. याच्यातला एक पॉईंट लक्षात घ्या. ठीक आहे, पण जेव्हा आता आयोगाने 60 मार्क्स कंपल्सरी केले तेव्हा 220वाला स्टुडंट असेल काय किंवा 210वाला स्टुडंट असेल काय, त्याला कंपल्सरी हे 60 मार्क्स मिळवण्यासाठी मेहनत घ्यावीच लागणार आहे. उरतो मुद्दा हा की 60 मार्क्स आम्ही घेऊ त्याच्याबद्दलचा काही इश्यू नाही आहे, बट हे 60 मार्क्स ज्याच्यासाठी आम्ही मेहनत करणार आहोत ते 60 मार्क्स रिझल्टमध्ये काउंट होणार नाही आहेत. हा सगळ्यात मोठा इश्यू आहे आत्ता सध्या स्टुडंटचा. म्हणजे विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही 60 मार्क्ससाठी फिजिकल घेत आहात बट ते तुम्ही काउंट करत नाही आहात, देन इट इज रॉंग, असं जनरली म्हणणं आहे सगळ्यांचं. मग तसा जर आपण विचार केला तर एक मुद्दा लक्षात घ्या, तुम्ही जी प्री एक्झाम देता तुमचे प्रीचे मार्क्स कुठे काउंट होतात. प्री तुम्ही 100 मार्क्ससाठी देता. कितीतरी विद्यार्थ्यांना हे माहितीच नसतं की आपण फक्त आणि फक्त प्रीचाच अभ्यास 3-4 वर्ष करतोय. ज्या प्रीसाठी तुम्ही 3 ते 4 वर्ष वाया घालवता त्या प्रीचे मार्क्स तुमचे कुठेही पुढे काउंट होत नाहीत, फक्त क्वालिफाईंग नेचरची प्री असते. मग त्याच्यासाठी का नाही तुम्ही बोलत की आमचे प्रीचे जे मार्क्स आहेत ते पण तुम्ही काउंट करा म्हणून. अर्थात मी इथे कुठेच म्हणजे कोणत्याच बाजूनी मी बोलत नाही आहे, कोणत्याच एका गटाला मी सपोर्ट करत नाही आहे, बट हा म्हणजे एखादा निर्णय जेव्हा आपल्यासमोर येतो तर त्याच्या बाबतीत चांगल्या वाईट गोष्टी आपण अर्थातच बघितल्या पाहिजेत. पण म्हणून फक्त क्रिटिसाइज करणं, त्याच्या पाठीमागचा हेतू लक्षात न घेता फक्त त्याच्यावरती टीका करणं हे मला थोडंसं चुकीचं वाटतं. किंवा
फक्त आणि फक्त वायफळ चर्चा करण्यामध्ये आपला वेळ वाया घालवणं हे अतिशय चुकीचं आहे. हा जर तुम्हाला असे काही स्ट्रॉंग पॉईंट्स त्याच्यामध्ये सापडत असतील तर ते तुम्ही मांडले पाहिजेत आणि तुमचा मुद्दा पटवून देऊन तुम्ही तो निर्णय बदलायला लावू शकता, तसा दबावगट तुम्ही निर्माण करू शकता, त्याच्याबद्दल वाद नाही आहे. पण आधी या प्रत्येक गोष्टीचा कुठल्या गोष्टीवरती कसा परिणाम होतो हे तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. त्यानंतर दुसरा मुद्दा येतो की ज्यांचं फिजिकल स्ट्रॉंग आहे, ज्यांचं फिजिकल स्ट्रॉंग नाही, अशा स्टुडंटचा किंवा डिपार्टमेंटमध्ये फिजिकलचं असणारं महत्त्व. 60 मार्क्स ग्राउंडला मिळवणं, ज्यांना वाटतं ना की हे फार इझी आहे, म्हणजे हां ज्यांचं ग्राउंड ऑलरेडी आउट ऑफ आहे, जे लोक ऑलरेडी याच्यामध्ये आहेत, असे फार थोडे लोक असतात, त्यांच्यासाठी 60 मार्क्स घेणं जास्त काही अवघड नाही आहे. पण ते 60 मार्क्स घेण्यासाठी किंवा अगदी सुरुवात केल्यानंतर 60 मार्क्सपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनीही आधी तेवढीच मेहनत घेतलेली असते. त्यामुळे ह्या 60 मार्क्सला जर तुम्ही निग्लेक्ट करत असाल की याचं अजिबात महत्त्व नाही आहे, तर तुम्ही अतिशय चुकीचे आहात. कारण एक मुद्दा जे लोक म्हणतात की फिजिकल फिटनेस आवश्यक आहे, तर फिजिकल फिटनेससाठीच आयोगाने 60 मार्क्स कंपल्सरी केलेले आहेत. अदरवाईज मग आयोगाला फिजिकल हा टप्पाच गाळता आला असता, पण 60 मार्क्ससाठी का होईना तुम्हाला तेवढा फिटनेस असणं गरजेचं आहे. दुसरा एक मुद्दा म्हणजे आयोगाने मुलींच्या फिजिकलमध्ये सुद्धा चेंजेस केलेले आहेत. ते म्हणजे मुलींचे जे इव्हेंट आहेत ते चेंज केलेले आहेत आयोगाने. ठीक आहे, त्यामुळे याच्यातले प्रत्येक मुद्दे तुम्ही बारकाईने समजून घ्या. हां, याच्यानंतर जर तुमचं म्हणणं असं असेल, म्हणजे हा मुद्दा आहे की ग्रामीण भागातल्या मुलांचं फिजिकल स्ट्रॉंग असतं, बट याचा अर्थ असा होत नाही की मग ग्रामीण भागातल्या मुलांनी अभ्यास करू नये आणि मेन्सला चांगला स्कोर घेऊ नये. अगदी फायनल रिझल्टमध्ये टॉप करणारे स्टुडंट, ज्यांचा मे बी ग्राउंडला आउट ऑफ मार्क्स नाही आहेत, असे स्टुडंटसुद्धा अगदी चांगल्या रँकनी येतात, कारण त्यांचा मेन्सचा स्कोर जो आहे तो चांगला असतो. सो इथे तुम्हाला प्रामाणिकपणे फिजिकल करणाऱ्याला पण मेहनत घ्यावी लागणार आहे आणि अभ्यास करणाऱ्याला पण मेहनत घ्यावी लागणार आहे. कारण एखाद्याचा म्हणजे सब्जेक्ट स्ट्रॉंग आहे किंवा एखाद्याचा मेन्सचा स्टडी चांगला आहे, स्कोर चांगला आहे, बट त्याला जर हे 60 मार्क्स मिळवता येत नसतील तर त्यांनी मिळवलेले बाकीचे जे मार्क्स आहेत ते सगळे त्याचे पाण्यात जाणार आहेत. ही सगळी मेहनत त्याची पाण्यात जाणार आहे, पहिला मुद्दा. ठीक आहे. आणि एखाद्याचं जर समजा फिजिकल स्ट्रॉंग आहे पण त्याचं जर मेन्स त्याचा बेस जर पक्का नसेल, मेन्सला जर त्याचा स्कोर चांगला नसेल, तर त्याच्या फिजिकलचा त्याला काहीच उपयोग होणार नाही. म्हणजे इथे तुम्हाला प्री आणि मेन्स या दोन्ही गोष्टी मेन्स आणि फिजिकल या दोन्ही गोष्टींना तेवढंच महत्त्व द्यावं लागणार आहे. आणि तुम्ही मेन्स झाल्यानंतर जर फिजिकलला सुरुवात केली की हां चला फक्त 60 मार्क्सचा आहे, ज्यांना बिलकुल बॅकग्राऊंड नाही आहे, तर त्यांच्यासाठी हे 60 मार्क्ससुद्धा खूप अवघड असतात. कारण काही विद्यार्थी जे आहेत मेन्सला एवढा चांगला स्कोर असतो त्यांचा की ते अगदी राज्यामध्ये टॉप करू शकतात, बट फिजिकलला त्यांचा स्कोर कमी आल्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी 3-3 वर्ष PSIचा म्हणजे इंटरव्ह्यूपर्यंत ते गेलेच नाहीत. म्हणजे फिजिकलला स्कोर चांगला नाही आहे म्हणून एक तर त्यांनी इंटरव्ह्यू अटेंड केलेला नाही किंवा ते ग्राउंडमधूनच बाहेर पडलेत, असे सुद्धा विद्यार्थी असतात. त्यामुळे हा मुद्दा लक्षात घ्या की 60 मार्क्सचा जो क्रायटेरिया आहे, तुम्हाला जर इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचायचं आहे किंवा फायनली जर तुम्हाला PSI व्हायचं आहे तर तुम्हाला 60 मार्क्ससाठी का होईना पण फिजिकल हे करावंच लागणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आणखी एक मुद्दा आला की तुमचं इम्प्रेशन कसं पडेल. म्हणजे तुम्ही 60 मार्क्स घेतले तर तुमचं इम्प्रेशन कदाचित तिथे खराब पडेल, जर तुम्ही चांगले मार्क्स घेतले ग्राउंडला तर तुमचं इम्प्रेशन चांगलं पडेल. असं म्हणजे जर समजा त्याच गोष्टी डोक्यात ठेवून जर आयोगाला जर डिसिजन द्यायचे असते तर आत्तापर्यंत फक्त फिजिकलमध्ये टॉप करणाऱ्याची मुलं होती, ज्यांनी आउट ऑफ मार्क्स मिळवले, तीच मुलं राज्यामध्ये टॉपर आली असती. ठीक आहे, हा पण मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. कारण तुमचं इम्प्रेशन किंवा तुम्ही काय बोलता, कसे बोलता, तुमचं व्यक्तिमत्व काय आहे, ती फक्त एक गोष्ट ठरवणार नाही आहे. कम्प्लिटली तुमचं फिजिकल तर आहेच, पण त्याचबरोबर तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये काय एक्झॅक्टली तुमची म्हणजे जी व्यक्तिमत्व चाचणी आपण ज्याला म्हणतो, तिथे एक्झॅक्टली तुम्ही कसे प्रेझेंट होता ही गोष्टसुद्धा तिथे खूप जास्त मॅटर करते. सांगण्यासाठी हे सगळं सांगण्यापाठीमागची कारणं काय आहेत की जे 2 गट तयार झालेत आणि विद्यार्थी आपापसामध्ये भांडत आहेत ना, त्यांनी या सगळ्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा फोकस यावरती करा की प्री झाल्यानंतर माझा मेन्सचा स्कोर कसा वाढेल. भले हा डिसिजन आहे असाच राहिला, 60 मार्क्स जरी घ्यायचे असतील तरी ते मी कसे घेईन, मेन्समध्ये मी चांगले मार्क्स. कारण असं नाही आहे की जर समजा फिजिकल 100 मार्क्सचं आहे आणि हे 100 मार्क्स काउंट केले जाणार असतील तर मला मेन्सच्या अभ्यासाची गरजच नाही आहे, असं बिलकुल नाही आहे. कारण ज्यांचं 100 मार्क्सचं ग्राउंड आहे, ज्यांचं ऑलरेडी तेवढी तयारी आहे, त्या विद्यार्थ्यांनी अभ्यासच करायचा नाही का? असं होतच नाही, कारण मेन्सचा टप्पा तर तुम्हाला पार करावाच लागणार आहे. सो इथे तुमचं प्री तुम्हाला क्वालिफाईंग असल्यामुळे प्लस तुम्हाला मेन्सला पण तेवढंच महत्त्व द्यावं लागणार आहे,
प्लस तुम्हाला फिजिकल टेस्टला पण तेवढंच महत्त्व द्यावं लागणार आहे आणि प्लस तुम्हाला इंटरव्ह्यूला सुद्धा तेवढंच महत्त्व द्यावं लागणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या की PSI होणं, प्रीचा फॉर्म भरल्यापासून ते तुम्ही PSI या पदापर्यंत पोहोचेपर्यंतच्या या प्रत्येक टप्प्यावरच्या प्रत्येक गोष्टीची तुम्हाला गरज आहे. ठीक आहे. सो जर म्हणजे तुमची जर तेवढी इच्छा असेल की मला काहीही झालं तरी PSI व्हायचं हे तुमचं स्वप्न असेल, तर अर्थात तुम्ही बाकीच्या वादांमध्ये न पडता तुम्ही हा विचार कराल की ज्या पद्धतीचा क्रायटेरिया आयोगाने ठरवून दिलेला आहे त्याच्यामध्ये मी कसं बसेन आणि त्या दृष्टीने माझी तयारी काय असायला पाहिजे, मला कुठल्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं आहे, माझी प्रायोरिटी काय आहे हे तुम्ही ठरवलं पाहिजे. जर खूपच मोठा इश्यू होत असेल याचा, तर अर्थात म्हणजे तुमचं एक मत असेल तर ते मांडायला मी नाही म्हणत नाही आहे, पण उगीचच ह्या गोष्टीमध्ये वाहत जाण्यात काहीच अर्थ नाही. आणि जर मग जायचंच असेल तर किमान तुमचं मत जे तुम्ही मांडताय ते इतकं तरी स्ट्रॉंग असावं की किमान आयोगाला विचार तरी करावा लागावा की बाबा आमचा डिसिजन आम्ही बदलायला हवा का. ठीक आहे. म्हणजे जर तुमच्या बोलण्याचा, तुमच्या मत मांडण्याचा तिथंपर्यंत परिणाम होणार असेल तरच त्याच्यात वेळ घालवा. पण जर तुम्हाला माहिती आहे की माझ्या बडबडण्याने तिथंपर्यंत काही पोहोचणारच नाही आहे, तर मग हे सगळं व्यर्थ आहे. तुम्ही तुमचं स्वप्न बाजूला राहील आणि तुम्ही नको त्या प्रवाहामध्ये वाहत जाल. आणखी एक मुद्दा लक्षात घ्या की ज्यावेळेला असे वाद निर्माण होतात ना, बऱ्याचदा मॅक्झिमम टाइम्स, काही वेळेला म्हणजे रेअरली असू शकतं, पण खूप वेळेला असं होतं की जे लोक स्पर्धेमध्ये नसतात, जे लोक स्पर्धेचा भाग नसतात, ज्या लोकांना या सगळ्या गोष्टीशी काहीही घेणं देणं नसतं, तेच लोक मध्ये मध्ये करत असतात आणि याच्यामध्ये नुकसान होत असतं फक्त विद्यार्थ्यांचं. त्यामुळे तुम्ही ठरवलं पाहिजे की तुम्ही कशाला प्रायोरिटी देताय. आयोगाचा डिसिजन योग्य की अयोग्य हे ठरवण्या एवढी पात्रता आपली नाही आहे, एवढं तरी किमान तुम्हाला समजलं पाहिजे. कारण तिथे बसणारे लोक, तिथे म्हणजे तो निर्णय घेणारे लोक, त्यांनी केलेला अभ्यास हा खूप जास्त आहे. आणि जसं मी मागे पण तुम्हाला काही वेळेला म्हटलंय की असं म्हटलं जातं की आपलं जेवढं वय आहे तेवढा अनुभव त्यांच्याकडे आहे, त्यामुळे त्यांना जज करण्याचा अधिकार आपल्याला नाही आहे. आणि आणखी एक मुद्दा मला तुम्हाला कटाक्षाने सांगायचा आहे, तो फक्त आयोगाच्या निर्णयाबाबत किंवा सरकारच्या निर्णयाबाबत किंवा इतर कोणत्याही निर्णयाबाबत नाही. कोणत्याही एखाद्या व्यक्तीला जज करताना एवढा विचार करा की आपण त्या पात्रतेचे आहोत का. ठीक आहे. किंवा त्या पात्रतेला पोहोचा की तुमचा जो निर्णय आहे ना, तो जरी मान्य नसला तरी लोकांना मान खाली घालून तो मान्य करावा लागेल. त्या पात्रतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. उगीचच याची त्याची उणीधुणी काढत तुम्ही जर वेळ वाया घालवत असाल तर वर्दी आणि डोक्यावरची टोपी, लाल दिव्याची गाडी हे फक्त तुमच्या स्वप्नातच राहून जाईल. त्यामुळे जागे व्हा आणि जो काही पॅटर्न आहे तो समजून घ्या. कारण मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, जरी समजा 200 मार्क्सचे 400 मार्क्स झाले, जरी समजा हे 60 मार्क्सचा पॅटर्न आयोगाने फॉलो केला नसता, तरीसुद्धा त्याचा फिजिकल करणाऱ्या विद्यार्थ्याच्या सिलेक्शनवरती आणि स्टडी करणाऱ्या, म्हणजे ज्याचा स्टडी स्ट्रॉंग आहे त्या विद्यार्थ्याच्या सिलेक्शनवरती 100% परिणाम होत होता ज्या वेळेला हे 400 मार्क्सचा पेपर झाला त्यावेळेला. ठीक आहे. आणि त्यानंतर हे दोन्ही विद्यार्थी एका लेवलला येतात 60 मार्क्सचं ग्राउंड असल्यामुळे. अर्थात हे 60 मार्क्स म्हणजे जर तुम्ही फक्त डोळ्यासमोर 60 मार्क्स टार्गेट ठेवून जर तुम्ही पळत असाल किंवा वर्कआउट करत असाल ना, तर हे कधीच शक्य होणार नाही. कारण जे लोक PSIचं फिजिकल करतात, जे ग्रुप्स आहेत किंवा जे तुमच्या ओळखीचे विद्यार्थी असतील, त्यांना तुम्ही विचारा की या 60 मार्क्सपर्यंत पोहोचणं खरंच एवढं सोपं आहे का. किंवा मी आत्ता विचार केला की नाही, काही गरजच नाही आहे, 60 मार्क्स मी इझिली घेऊ शकेन, तर ते तेवढं इझी आहे का. ठीक आहे. 60 मार्क्स कोणालाही घ्यायचे असले तरी त्यालाही तेवढीच मेहनत घ्यावी लागणार आहे. मेन्ससाठी जे मार्क्स घ्यायचे त्यासाठी तेवढीच मेहनत घ्यावी लागणार आहे. इंटरव्ह्यूसाठी तेवढीच मेहनत घ्यावी लागणार आहे. अर्थात तुम्हाला PSI व्हायचं असेल, तुम्ही PSI होणार की नाही हे तुम्ही घेतलेल्या मेहनतीवरती ठरणार आहे, कोणाच्याही निर्णयावरती नाही. निर्णयाचा परिणाम फक्त केव्हा होऊ शकतो, ज्यावेळेला आरक्षणाचा मुद्दा येतो त्यावेळेला निर्णयाचा परिणाम नक्की होऊ शकतो. पण ज्यावेळेला तुम्हाला 100% प्रोसिजर माहिती आहे की मला या टप्प्यांमधून जायचं आहे, त्यावेळेला त्याचा परिणाम किती प्रमाणावरती होणार आणि नाही हे सर्वस्वी तुमच्यावरती अवलंबून असतं. कारण त्या निर्णय प्रक्रियेबद्दल माहिती झाल्यानंतर तुम्ही स्वतःची तयारी कशा पद्धतीने ठेवता हा मुद्दा जास्त महत्त्वाचा आहे. आय डोंट नो हे मी जे काही बोलते ते तुम्हाला पटतंय की नाही पटत, बट मी तुम्हाला विथ प्रूफ दाखवले की याचा परिणाम कशा पद्धतीने झाला असता. सो अजूनही सांगते, या व्हिडिओच्या खाली परत कमेंट करत बसण्यात आणि उगीचच काहीतरी म्हणत बसण्यापेक्षा मला जे मुद्दे सांगितले ते तुम्हाला समजले असतील तर व्हिडिओला लाईक करा. आणि असेच ज्या काही तुमचे जे काही कन्फ्युजन असतात ते कन्फ्युजन मी नक्कीच दूर करण्याचा प्रयत्न करेन. जे काही मला ग्रुपवरती विचारलं जातं, त्याचबरोबर कमेंटमध्ये काही प्रश्न येतात, तर त्या प्रश्नांच्या माध्यमातून त्यांची उत्तरं देताना मी नक्कीच तुमच्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न करेन. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. थँक्यू.